सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्लॉग्समध्ये। तर आज आहे रविवार आणि आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज आम्ही चाललोय गडिंग्लजच्या काळभैरी डोंगरावरती। आणि पहा पिल्लूची एक्साइटमेंट तर बघा केवढी आहे, तीच कधीपासून लागलेली भैरीच्या डोंगरावर जायचं म्हणून। आम्ही पण जातो म्हणून राहूनच गेलेलो, म्हटलं आज सुट्टी आहे, रविवार सुद्धा आहे आणि मग काय आज प्लॅन केलाच जायचा। आणि पिल्लूची शायनिंग तर बघा, त्याच्यातच थंडीसुद्धा भरपूर होती। मग काय तिला टोपी सॉक्स वगैरे घालून पॅक केलं आणि मग आम्ही निघालो काळभैरी डोंगरावरती जायला। आणि पिल्लूची बडबड काय गाडीवरती सुद्धा थांबत नाही, तिची बडबड अशी चालूच असते। आणि तिनं चष्मा लावलेला, ती सांगत होती की मला या काळ्या चष्म्यातून सुद्धा दिसतंय। त्याच्यानंतर हे पहा काळभैरीचा डोंगर, आता तुम्हाला थोडाफार दिसत असेल व्हिडिओमध्ये। तर भैरीच्या डोंगरावरती जायच्या अगोदर हा बडाळ्याच्या वाडीच्या इथं जो तलाव आहे तो दिसतो MIDC रोड झाल्यानंतर, आणि बाजूलाच हा छान असा तलाव आहे। आणि वातावरण पहा, अगदी निसर्गरम्य वातावरण आहे, हिरवळ, त्याच्यात हा तलाव आणि समोरच भैरीचा डोंगर दिसतो। आणि इथून असं थोडंसं चढती लागते, त्याच्यानंतर एक रोड सरळ वरती जातो बरं का, तुम्ही बसनं सुद्धा येऊ शकता इथं। आणि हा इकडं जो छोटा एक रोड गेला आहे तो काळभैरी मंदिराच्या पायथ्याशी, म्हणजे पायऱ्या चढून तुम्हाला वर जावं लागतं आणि त्या बाजूच्या रोडनं तुम्ही सरळ वरती जाऊ शकता, जो की मंदिराजवळ स्टॉप होतो रोड। आणि तिथून फक्त तुम्हाला थोडंसं 10-12 पायऱ्या खाली उतरावं लागतं। आणि हा जो रोड आहे तो काळभैरी मंदिराच्या पायथ्याशी जातो आणि इथून तुम्हाला 150 पायऱ्यावरती चढून जावं लागतं। तर आम्ही उतरलो आणि पिल्लू तर खूपच एक्साईट होती, ती आधी उतरली आणि कमान सगळी निरखून पाहायला लागली। मागच्या वेळेला ताई वगैरे आलेली तेव्हा आम्ही म्हणजे 1 वर्षापूर्वी आलेलो, त्याच्यानंतर मग आत्ताच आलो। यात्रेला पण आलेलो, पण वरती मंदिरात काय आम्ही गेलो नव्हतो कारण खूपच गर्दी होती। आणि आज रविवारसुद्धा आहे, तर थोडीफार मंदिरामध्ये सुद्धा वर्दळ आहे लोकांची आणि बरीच लोक इथं प्रसाद वगैरे करून म्हणजे जेवण वगैरे बनवून खाऊन जातात। तर इथं बरीच लोक अशी आलेली गाड्या वगैरे करून, आणि पिल्लूचं असं पायऱ्या चढणं चालू होतं। तर थोड्याफार पायऱ्यावरती चढून गेलं ना की इथं महादेवांची अशी मूर्ती बसवलेली आहे आणि तिथं कारंजा पण आहे, पण मला वाटतं तो आता बंद आहे, कारण मागच्या वेळी आलेलं तेव्हासुद्धा बंदच होता कारंजा। तर असं मध्यभागी दोन्ही साईडतून पायऱ्या आहेत ना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी, त्याच्या मध्यभागीच अशी महादेवांची मूर्ती बसवलेली आहे। आणि मंदिराच्या पायऱ्या पहा, अगदी दोन्ही साईडतून कट्टडेसुद्धा आहेत, तुम्ही थोडाफार छान बसू शकता। निसर्गाचा जो म्हणजे निसर्ग वगैरे हिरवागार असतो ना, त्याच्या सानिध्यात तुम्ही बसू शकता। आणि आता 15 दिवसापूर्वीच पाऊससुद्धा होता आणि त्याच्यामुळे वातावरणसुद्धा हिरवगार आहे। आणि पहा पिल्लू तर माझं थकत नव्हतं पायऱ्या चढताना, तिला सांगायचं होतं की पायऱ्या छोट्या आहेत म्हणून मी थकत नाही आहे, पण तिला म्हणता येत नव्हतं म्हणून ती पायऱ्या पातळ आहेत असं सांगत होती। त्याच्यामुळे आम्ही दोघं पण हसत होतो। पिल्लू काही थकलं नाही, पण मलाच थोडं थकायला झालं। पिल्लू आणि मिस्टर गेले चढत वरती, पण मला जरा थकायला झालं, मी हळूहळू जात होते। आणि अशा प्रकारे आम्ही ह्या 151 पायऱ्या चढून पोचलो मंदिरापाशी। तर इथं हे असं मंदिर आहे काळभैरीचं, जे की डोंगराच्या माथ्यावरतीच आहे। आणि कोणत्याही मंदिरात तुम्ही जा, मन अगदी प्रसन्न होतं आणि मनाला शांतता म्हणजे वाटते नाही का। तर असं आम्ही मंदिरात पोचलो, चप्पल वगैरे काढले आणि मग दर्शनासाठी पुढं गेलो। तर मी आतले मंदिरामधले व्हिडिओ काहीच काढले नव्हते, कारण तिथं आधीच त्यांनी बोर्ड लिहिलेला होता की फोटो वगैरे काढू नका म्हणून, त्याच्यामुळे मी आतमध्ये जाऊन काही फोटो काढले नाहीत। पण हे बाहेरूनच छोटासा व्हिडिओ काढला आणि बऱ्यापैकी म्हणजे गर्दी होती। तर हे मी फोटोसुद्धा बाजूला तुम्हाला दाखवला आहे, जो की इंटरनेटवरून घेतला आहे बरं का, काळभैरीचा। त्याच्यानंतर दर्शन घेतलं, त्याच्यानंतर हा हॉल, प्रशस्त असा हॉलसुद्धा मला वाटते नवीनच बनवला आहे त्यांनी। त्याच्यानंतर इथं महादेवांचं छोटंसं मंदिर आहे, त्यांचं दर्शन घेतलं, बाकी देवांचंसुद्धा दर्शन घेतलं आणि मग म्हटलं मंदिराला प्रदक्षिणा घालूया। त्याच्यानंतर मंदिराच्या मागच्या साईडला हे असं वरून डोंगरावरून थोडंसं पाणी पडतं, पावसात बऱ्यापैकी धबधब्यासारखं वाटतं, पण आता थोडंसं पाणी कमी झाल्यामुळे एवढं काय पाणी दिसून येत नव्हतं, पण अगदी किंचित पाणी होतं। त्याच्यानंतर मंदिराच्या मागच्या साईडला ही अशी देवीची मूर्ती आहे, श्री महाकाली देवीची, आणि पाहू शकताय छान असं शृंगार केला आहे देवीचा, साडी वगैरे छान घातलेली। त्याच्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण केली आणि म्हटलं मंदिरच्या हॉलमध्येच थोडं एक 10-15 मिनटं बसूया। आणि तिथं मंदिराच्या हॉलमध्येच शेवटी कटड्याच्या बाजूला इथं असे 2 हत्ती आणि 2 मोरसुद्धा त्यांनी छान बनवलेले आहे, छान वाटतंय। आणि पिल्लूला या हत्तींवरती बसायचं होतं, तिचं चालू होतं, पण मी तिला काही बसायला दिलं नाही, कारण मला वाटतं ह्या हत्ती चिनीमातीच्या आहेत, उगाच
खराब वगैरे होतील म्हणून मी काही बसायला दिलं नाही. आणि मग नाही पिल्लूचे बसायचं 2-3 फोटो क्लिक केले या ठिकाणी. आणि इथं बाजूला गेला ना की इथून पूर्ण डोंगर तुम्हाला दिसतो, म्हणजे पूर्ण डोंगरावरची झाडी वगैरे दिसते. पहा, थोडासा व्ह्यू मी दाखवते. आणि अशा प्रकारे तिथं एक 5-10 मिनटं बसलो आणि आम्ही मग काय परत निघालो घरी. आणि मग काय अशा प्रकारे पिल्लूची बडबड ऐकत ऐकत आम्ही घरी निघालो. मग काय घरी निघतच होतो. म्हटलं आता बाजार, आज रविवार होता, गडिंग्लजचा बाजारसुद्धा होता. मग मिस्टर म्हणाले बाजार घेऊनच घरी जाऊया, कारण परत आणि बाजारात संध्याकाळी यावं लागणारच होतं. मग बाजार घेऊनच घरी आलो. मग काय आपली थोडीफार कामं राहिलेली, मंदिरात जायचं म्हणून कपड्यांच्या घड्या वगैरे ठेवलेल्या त्या सगळ्या केल्या. आणि म्हटलं आता भाजी आणले तर पटकन पिशवीतून बाहेर काढूया आणि साफ करून ठेवूया. तर पिल्लूला मिल्कशेक खूप आवडतो, त्याच्यामुळे केळी आणली आणि आवळेसुद्धा आणलेत. काहीतरी बघू, मुरांबा किंवा लोणचं करायचा विचार आहे, म्हणजे रेसिपीसुद्धा टाकता येईल. त्याच्यानंतर कोथिंबीर छान हिरवीगार, कोथिंबीर थोडी महाग झाली या आठवड्यात. मेथीसुद्धा आणले. तर मी बऱ्यापैकी पालेभाज्या आणतेच रविवारच्या बाजारातून. त्याच्यानंतर स्वीटकॉर्नची 2 कणसंसुद्धा आणलेत, कारण पिल्लूला उकडलेले स्वीटकॉर्न आवडतात. फ्लॉवर आणि बऱ्याच भाज्या आणलेल्या, घेवडा वगैरे. म्हटलं आधी पालेभाज्या साफ करून ठेवूया, म्हणजे ऐन वेळेला, म्हणजे सकाळची पिल्लूच्या टिफिनला वगैरे द्यायला बरं पडतं. तर कोथिंबीर पहिल्यांदा साफ करून घेतली. कांद्याची पात काय साफ करत नाही मी, कारण कांद्याची पात ज्यावेळी बनवते ना तेव्हाच पटकन साफ होते, म्हणून मी काय आधीच साफ करून ठेवत नाही. तर असं हे माझं भाजी साफ करण्याचं काम चालू होतं. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओज माझ्या आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.